अध्यक्ष महोदय, या मुंबई आणि या महाराष्ट्रामध्ये माशी मारणारे सगळे समाजावरती मोठा संकट येणार आहे। अध्यक्ष महोदय, जर आपण याच्यावरती लक्ष दिलं नाही तर जसे शेतकरी आत्महत्या करतात असे हे मासे मारणारे कम्युनिटीवरती पण आत्महत्या करण्याची प्रसंगी समोर येणार आहे। अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये आपण सगळी मासे मारी बंद ठेवतोय, पण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघायला गेला तुमच्याकडेही भरपूर तक्रार आली, भरपूर तक्रारी सगळ्यांकडे जात आहेत आणि इलिगली फिशिंग LED वगैरे चालू आहे, प्रोसेसिंग चालू आहे, बाहेरच्या राज्यातून दुसरे सगळे मासेमारी करणारी मोठी नौका येत आहेत, ते मासेमारी चालू आहे। आपल्याकडे यंत्रणाच नाही, आपल्याकडे बोटच नाही त्यांना पकडून कारवाई करण्याकरता। अध्यक्ष महोदय, पारंपरिक गेले 40-50 वर्षापासून आपल्याला माहिती असेल आपल्या मतदारसंघामध्ये क्रॉफर्ड मार्केट आहे, 50 वर्षापासून तिकडे मासे विकण्याचं काम चालू आहे। तिकडे टेंडर काढून आपण आज बिल्डरला द्यायला चाललो, बिल्डरकडून जे पैसे भेटणार त्याच्यापेक्षा 50 कोटी जास्त हे मच्छीमारची संस्था सगळे तयार झालेले ते देण्याकरता तयार आहेत। जे महानगरपालिकेच्या एका ठिकाणी तुम्ही दाखवता की त्यांना नुकसान होणार आहे म्हणून आपण दुसरे बिल्डरला देतोय, ते त्यांच्याकडून घ्या, त्यांना ते त्याचं बेनिफिट होऊ द्या। आपल्याला कुठेतरी जेवढे मुंबईमध्ये महानगरपालिकामध्ये मासे विकण्याचं काम चालू आहे, एक एक करून तिकडे सगळी त्यांची परवानगी रद्द करण्याचं काम शासनातर्फे चालू आहे। ठीक, जर आपण याच्यावरती लक्ष दिलं नाही, या मुंबईमध्ये ज्या मुंबईमध्ये मासेमारांचे आहेत, कोळी समाजांचे आहे, ईस्ट इंडियन्स आहे, त्यांना या मुंबईवरून बाहेर काढण्याच्या प्रयत्न चालू आहे का? याच्यावरती अध्यक्ष महोदय शासनाला लक्ष द्यावं लागेल। फ्रेंड्स, इस न्यूज पर आपकी क्या राय है हमारे कमेंट सेक्शन में जरूर कमेंट करें। वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करें और अगर आप हमारे चैनल पर पहली बार बने हैं तो चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। अगर आप हमारे इस वीडियो को फेसबुक या इंस्टाग्राम पर देख रहे हैं तो पेज को फॉलो जरूर करें।